दशक तिसरा, समास आठवा, आदिदैविक ताप. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा सज्जैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आतापर्यंत जे 3 ताप आपण बघितले, 3 तापामध्ये ज्या 3 तापांचा आपण विचार केला, त्या ठिकाणी 3ही प्रकारचे ताप जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा ते अनुभवले असं आपल्याला वाटलं. या सगळ्या प्रकारचे अनुभव ते आहेतच प्रत्येकाला, आणि याच्या व्यतिरिक्त आपण त्याला बाह्य जगतामध्ये बघितलं सुद्धा, आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला त्या 2 गोष्टी समजल्या. पण तिसरं रहस्य आहे. तिसरा जो ताप आहे तो विश्वासाचा भाग आहे आणि रहस्य आहे, ते खरं रहस्य आहे. आणि या सगळ्या रहस्यांचा विचार करण्यासाठी त्यामुळे त्या गोष्टींवरती आपली श्रद्धा विश्वास असला पाहिजे. आणि त्याचं एक कारण आहे. आता विश्वास का बसत नाही आपला, आपली बुद्धी अज्ञानात का जाते? कारण त्या गोष्टी आपल्याला नको असतात, त्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या नसतात, म्हणून विश्वास ठेवत नाही. कुणीही जो विश्वास ठेवेल त्याची जबाबदारी वाढेल. विश्वास ठेवणं म्हणजे जबाबदारी. मग सुख दुःख त्याला लागून जरी आलं तरी ते सहन करणं ही फार मोठी जबाबदारी आहे. त्यापेक्षा जबाबदारी टाळणं आपल्याला खूप आवडतं, आणि जबाबदारी टाळणं म्हणून मग या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, या खऱ्या नाही, या काय दिसतायत का, हे सगळे त्याच्या पळवाटा आपण काढतो. 2 गोष्टींवर तरी एक वेळ ऐकून घेईल कोणी की हे 2 दिसतायत डोळ्यांनी, जे दिसत नाही त्यावरती विश्वास आपला बसत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी रहस्य का म्हटलंय, ते सगळं उघड आहे.
तरीसुद्धा आपल्याला पटत नाही, म्हणून ते आपल्याला रहस्य म्हणून घ्यावं लागतं. प्रत्यक्षात जर एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या संतांवर, एखाद्या सत्पुरुषावर विश्वास ठेवला आणि शरणागती पत्करली, तर त्यांनी सांगितलेल्या, फक्त त्यांनी आणि त्यांनी सांगितलेल्याच मार्गाने जर जायचं आहे, म्हणजे महाजनो येन गतस्स पंथा, असं जर आपल्या जीवानी निश्चयात्मक बुद्धीने जर ठरवलं, तर बाकी ते रहस्य राहत नाही, ते रहस्य उलगडलं जातं. त्यामुळे विश्वासाने, प्रत्येक गोष्ट विश्वासाने, आता प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवायचा, नाही म्हणायचं नाही. असं जर केलं तर हा जो ताप आहे तो विश्वासाचा भाग असल्यामुळे तो नंतर कळेल, नाही तर तो कळणार नाही. आपण त्याच्या पळवाटा शोधू. आता 3 गोष्टी जेव्हा सांगितलं, तर आपण त्यांना सांगितलं आहे की संयोग होऊन जी दुःखे होतात, इतरांच्या संयोगाने जी दुःखे होतात ती आदिभौतिक आहे. बाह्य विश्वातील वस्तूंच्या, माणसांचा इंद्रियांशी संयोग होऊन ते आधी भौतिक ताप आहे. बाह्य संयोगा वाचून जी दुःख होतात ती स्वतःहून ती आध्यात्मिक ताप आपण बघितला. पण देवतांच्या कोपाने भोगावे लागणारे, आता असं म्हणतात, समर्थ तर म्हणतात कोपत नाहीत देव. देव कोपणे म्हणजे काल जे सांगितलं ते मध्ये येत नाहीत, यमाच्या मध्ये येत नाही म्हणजे कोपणे. प्रत्यक्षात ते आपल्याला शिक्षा करत नाहीत. प्रत्यक्षामध्ये कोणत्याही प्रकारची शिक्षा देव देतो, म्हणजे देवाबद्दलचं आपण अज्ञानही पाजाळायचं नाही. ज्या ठिकाणी देवावर देव कोपतो असं म्हणतात, हा प्रश्न बुवांना कितीतरी वेळा विचारलाय. समर्थांचा हा जो दासबोध वाचतात तेव्हा प्रश्न, मग देव कोपतो का? देव कोपतो, मग तो देव कसा? आपण म्हणतो की देव कोपत नाही आणि तो म्हणतो की देव कोपतो, मग या सगळ्या गोष्टी कशा? देव कोपणे म्हणजे आपल्या कर्माची शिक्षा मिळत असताना, आपल्या कर्माचे भोग भोगत असताना, मग त्यावेळी तो देव मध्ये येत नाही. उलट जर आपण त्याच्या मनाप्रमाणे किंवा आत्मकल्याणासाठी किंवा देवदर्शनासाठी, देवाची प्राप्ती व्हावी, भगवत प्राप्ती व्हावी, यासाठी जर काही केलं तर देव आपल्यामध्ये हस्तक्षेप करतो. मग तो हस्तक्षेप फक्त करत नाही, ह्याला कोपणे म्हणतात. आता कोपणे बुवांना प्रश्न विचारतात, त्यांनी सांगितलं असे किती प्रश्न विचारतात की तुमचा देव प्रेमळ आहे, मायाळू आहे, आणि देवाचं उदाहरण देत असताना तुम्ही मायाळू आणि प्रेमळ म्हणता आणि मग कोपतो, मग आमची चुका पोटात घेत नाही. त्यावेळी याचं उत्तर असं आहे की इतके कर्मभोग आपल्याला जर स्वतःला अवतारात आल्यानंतर जर त्यांना भोगावे लागले, जे जे कर्म आहे त्याप्रमाणे जर भोगावे लागले, तर या ठिकाणी तो मध्ये येत नाही. तुमचं जसं कर्म असेल, पण त्याच्या विरुद्ध जर आपण भक्त असू, शेवटच्या क्षणी जर त्याचं दर्शन झालं, आपल्या मनातल्या मनात जर त्याला आठवलं, तर तो होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या टाळतो आणि आपल्यासोबत घेऊन जातो. त्याच्यासोबत नेणं हा विश्वासाचा भाग आहे. म्हणून हा जो ताप आहे त्या ठिकाणी आपला विश्वास असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी आपल्याला पटणारच नाहीत. ज्याला पटतील त्याचंच फक्त कल्याण आहे असं समर्थ म्हणतात. पटवून घेणं आवश्यक आहे. आता आईच्या पोटात आल्यापासून त्याचं निरूपण आला, मृत्यू निरूपणाचं सुरुवात होण्याच्या आधीनं या सगळ्या गोष्टी, एक महाराजांचं पद म्हणणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला याची भावनाच निर्माण होत नाही. आपलं अज्ञान त्यापासून दूरच नेतं आपल्याला. आत्तापर्यंत हेच घडत आलं आहे. कारण की ती गोष्ट आपल्याला करायची ठरवली तर आपल्याला आपल्या बुद्धीला बदलवावं लागतं आणि जे दिसत नाही त्याच्याकडे बघावं लागतं. हे बुद्धीला मान्य नाही. त्यामुळे त्यांची कृपा असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाही. आता आईच्या पोटात आल्यापासून आपला सगळ्या परिस्थितीशी संबंध येतो. मग देह संपेपर्यंत तो राहतो. जसं आपण जन्माला आल्याबरोबर परिस्थितीशी संबंध आला, आपल्या शरीराशी संबंध आला, जीवाचं शरीरामध्ये आगमन झालं आणि सगळ्या परिस्थितीमध्ये आपण रमलो, मग त्याला पिंड म्हणतात ना. त्या पिंडाला, पिंड आणि परिस्थिती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सोबत असतात. पिंड आणि परिस्थिती ही जी आहे, जीव तो आहे, तो मरेपर्यंत जन्माला आल्यानंतर सोबत असतात ना. मग या ओढाताणीमध्ये त्या जीवाला खूप त्रास होतो. जीव अव्यक्त आहे. जीव अव्यक्तातून व्यक्तामध्ये येतो. आता हे शब्द जरी कठीण असला तरी ती गोष्ट सत्य आहे की जे दिसत नाही त्याला आकार येतो आहे ना. जे कुठेतरी असतं ब्रह्मांडामध्ये त्याला एका देहामध्ये पकडलं जातं. त्याला म्हणतो आपण त्या जन्म होतो आहे त्या जीवाचा. मग या खेचाखेची, तो जीव तर अव्यक्त आहे, तो जीव तर अमर आहे, तो जीव तर सनातन आहे, पण त्याला हा देह मिळाला. मग ती परिस्थिती त्या देहापुरतीच मर्यादित राहील ना. आता हा भाग आपल्याला जर समजला तर मग आपल्याला ते आदिदैविक ताप आपल्याला कळू शकतात की खेचाखेचीत पिंडावरती असे प्रतिकूल परिणाम होतात. कारण तो पिंड, जो जीव आहे ना, त्याला मोकळं राहायची सवय आहे आणि तो अतिशय उदार आहे. का उदार आहे याचं उदाहरण, की तो उदार असण्याचं कारण उदाराचा अंश आहे तो. आता तो आपण जो मर्यादेमध्ये आलो, तो मर्यादेतला शरीराचा भाग वेगळा,
तो अमर्यादाचा भाग असल्यामुळे तोही अमर्यादच आहे. म्हणून आपण म्हणतो की जुने लोक वेदामध्ये म्हणतात की अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म आणि मी वेगळा नाही. मग हा आधी दैविक ताप जर समजायचं असेल तर देव कोपणे म्हणजे काय, की देव म्हणतो माझा अंश तू आहे आणि करतोय काय तिथे जाऊन. मग परिस्थितीशी संबंध आला, अज्ञानामध्ये बुडाला आणि मग प्रतिकूल अशा प्रकारचे आघात त्याच्या मनावरती होतात. मग या कर्तृत्वाच्या घमेंडीला, ही जी कर्तृत्वाची घमेंड होते आपल्याला, त्या ठिकाणी आपल्याला मृत्यू कारण होतो. म्हणून तो आदिदैविक तापाच्या आधी थोडंसं हे प्रस्तावना, की मृत्यू होण्याच्या आधी जर आपण सावरल्या गेलो मग मनाचा ताप असतो. त्याच्यामध्ये सांगितलेल्याप्रमाणे थोडंसं त्याचं एक सारांश रूपाने त्याला मनाचा त्रास होतो. जीवाला, जीव हा वेगळा, शरीर हे वेगळं. मग आतमध्ये असलेल्या जीवाला मनापासून त्रास होतो, म्हणजेच देहापासून त्रास होतो. इतर प्राणी आणि माणसापासून होतो तो आपण बघितला आदिभौतिक ताप. हवा, पाणी, वीज, अग्नी, नैसर्गिक शक्तींपासून म्हणजे पंचमहाभूतांपासून सुद्धा कधी त्रास होतो. ह्याला तापत्रय समर्थांनी म्हटलं आहे. हे 3 प्रकारचे ताप ते जीवाला भोगावे लागतात. तो जीव बिचारा मोकळा आहे, हे जास्त पटण्यासारखी गोष्ट आहे. आज जीव मोकळा आहे, पण जीवाला इथे जन्म घेतल्याबरोबर या सगळ्या परिस्थितीशी त्याला झगडावं लागतं आणि जी त्याची इच्छा नसते. तो म्हणतो बाबा रे, मोकळ्या मनाने मोठं मोठं उदार कार्य कर, या सगळ्या गोष्टींची तुझा संबंध नाही हे पक्कं कर. हे पटण्यासाठी आपल्या बुद्धीची तयारी करायला पाहिजे. जन्माला आलेला कोणीच प्राणी याच्यापासून सुटून नाही शकत ना. मग नाना प्रकारांनी पोळलेला हा जीव बाकी जीवनाच्या खऱ्या अर्थाच्या मागे लागतो. तेव्हा कुठे ते आदिदैविक ताप आपल्याला समजू शकतात. आणि ती 3 वैशिष्ट्य जी सांगितली ती सुद्धा या ठिकाणी, कारण आता हा जो ताप संपत आला त्या ठिकाणी त्याची वैशिष्ट्याचं उजळणी करणं आवश्यक आहे. कारण की मीपणाची जाणीव होते. मग मीपणाची म्हणजे एक साध्या मीची होते किंवा मोठ्या मीची होते. मग ही मनुष्य जन्माला मिळालेली देणगी आहे. मग साध्या मीची जाणीव तर झाली, अगदी जन्माला आल्याबरोबर मी जन्मलो, माझं नाव हे, माझी आई, याची जाणीव झाली. पण दुसऱ्या मीची पण जाणीव होण्याची संधी आपल्याला मिळते. मग ती संधी मिळण्यासाठी त्या आदिदैविक ताप जर थांबवायचे असतील पुढचे, आपण शेवटच्या ह्याच्यात नुसतं वर्णन वाचते की ते ताप इतके भयंकर आहे की आपण ते बघितलेले नाही, त्यामुळे त्यावरती कोणीही विचार करू शकत नाही. मग हे आणि मुख्य म्हणजे काळाचं भान हे सुद्धा सांगितलंय. सगळेजण सांगतात की आज नाही, उद्या 100 नाही, 120 नाही, 200 वर्ष जरी जगला तरी शेवटी मरायचंच आहे आपल्याला. आणि तिसरं म्हणजे भगवंताची जिज्ञासा. मग या सगळ्या गोष्टी जर माझ्यासमोर आहेत जीवाच्या, मग हे सगळं संपणार आहे. जीवाचा जन्म झाला आणि जन्मानंतर त्याचा मृत्यू आहे, हे जर संपलं तर भगवंत म्हणजे काय याची एक जिज्ञासा या जीवांना असते. त्या 3 गोष्टी असल्यामुळे हे आपल्या समर्थांचं वाक्य आता या ठिकाणी मनात पक्कं होत आहे की या मृत्यूचं निरूपण जर करायचं असेल तर त्याआधी या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की हे 18वी जी ओवी आहे, 19वी, त्यामध्ये म्हणतात की जे वेदाज्ञा पाळत नाहीत म्हणजे कोपतो देव, जे वेदाज्ञा पाळत नाहीत, हरिभक्ती करत नाहीत, त्यांना यमयातना भोगाव्या लागतात. मग कोण मानेल ह्या गोष्टी? 19वी ओवी आहे ही मानणार कोण आहे? नाही यमयातना भोगावं लागेल. आम्हाला आत्ता जे दिसतंय ना तेच महत्त्वाचं आहे. पुढे काय आम्ही मेल्यानंतर आम्हाला काय कळतंय, असं जो म्हटलं, असं ज्या ठिकाणी म्हटलं त्या ठिकाणी आपण पुढचं काहीही आपलं भलं करू शकत नाही. एक आमचे नातेवाईक होते जे गीतेचे अभ्यासक होते. त्या गीतेचे अभ्यासक कमी जीवनात असो जास्त असो ते आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. शेवटी जाताना ते म्हणाले, ह्या मला सगळ्यांना व्हिडिओ कॉल करायचा आहे, सगळ्यांशी बोलायचं आहे आणि ह्यावेळी माझा मृत्यू येणार आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी, पण ते हसत होते. आणि आमचे विहिणींच्याकडचे असल्यामुळे आम्हाला हे सगळ्या गोष्टी नवलच वाटल्या की असाही व्यक्ती असू शकतो. म्हणजे साधू संत तो गोष्ट वेगळी, सदेह वैकुंठाला गेलेले तुकाराम असे त्याचे आपण नुसते वर्णन ऐकतो, पण प्रत्यक्षामध्ये पण असे लोक प्रत्येकाने बघितले असतील की ज्यांनी मृत्यूवर विजय मिळाला. हसत हसत सगळे रडत होते. दवाखान्यात न्यायची वेळ आली, दवाखान्यात मला न्या आणि पुन्हा याच्यानंतर मी वापस येणार नाही आणि सगळ्यांना नमस्कार टाटा आणि यांना हे द्या, ह्यांना ते द्या. मी फिलॉसॉफीचं पुस्तक लिहिलं आहे ते त्या अपर्णाताईंना द्या. ह्या सगळ्या गोष्टी जाताना जसं आपण गावाला चाललो आहे तसं गावाला जाताना सुद्धा मन गलबलतं की आपलं घर सोडून जातो आहे आपण, पण तो व्यक्ती असं म्हणतोय म्हणजे त्याला कुठला ताप येणार आहे पुढे आदिदैवी? येऊ शकत नाही. कारण त्याला माहिती आहे कोणत्या क्षणी मला जायचं आहे आणि माझं जे जीवनकार्य आहे ते तृप्ततेने पूर्ण झालं आहे. मला काय मिळालं आहे हे मला माहिती आहे. देव मला पुढे नेणार. एवढा भयंकर आत्मविश्वास असल्यानंतर त्या व्यक्तीकडे पाहून मग ते एक वेळ ज्याला जाणीव आहे ना सत्याची, तो म्हणतो ह्या व्यक्तीकडे पाहून रडण्याचं काही कारणच नाही. त्यांनी स्वतःचा देह अशा पद्धतीने सोडला. साधू संत वेगळे
आणि सर्वसामान्य जीवसुद्धा असं करू शकतो हे आपण स्वतः कितीतरी लोकांनी पाहिलेली उदाहरणं आठवत असतील, समजत असतील, किंवा जी कोणी सांगतात त्यांच्यावरती विश्वास, पुन्हा विश्वासाचा भाग आहे की या प्रत्येकाला कॉल करून सांगत होते. मग त्यांनी जर मग जे वेदाज्ञा पाळली ना त्यांनी, की जीवाचं कल्याण कशामध्ये आहे, माझ्यामध्ये येण्यामध्ये आहे, माझ्यातून तो निघाला आणि तो माझ्यामध्ये यायचा आहे, हे जर त्या जीवाला कळलं, तर ताबडतोब त्याची व्यवस्था करतो तो. आणि आपली एक बुद्धी अतिशय हुशार आहे. एकदा का बुद्धीने ठरवलं तर ते केल्याशिवाय ती सोडत नाही. हा पण एक प्रकारची देणगी आपल्याला भगवंतांनीच दिली आहे, फक्त वळवलं पाहिजे त्याला थोडं. मग हरिभक्ती जे करत नाहीत, मग त्यांनी हरिभक्ती केली, त्यांनी वेदाज्ञा पाळली, ज्यांनी ज्यांनी पाळली त्यांना विष्णुदूत येऊन घेऊन जातात. मला इतकं कठीण वाटतात या सगळ्या गोष्टी, की जीव जाताना म्हणे त्रास होतो, पण या कुणालाही त्रास होत नाही. या कोणालाही कसा त्रास होत नाही, तर जीवन जर सारखं आहे, सुखदुःख जर सारखं आहे, तरीसुद्धा या लोकांना जर त्रास होत नाही, म्हणजे आपण या सगळ्या घटनाकडून 19वी ओवी सांगते. अक्षोभ नावाच्या नरकात अगणित किडे, जुने किडे वळवळ करतात आणि पापी माणसाला यम त्यामध्ये हातपाय बांधून टाकतो. पापी माणसाला यम त्यामध्ये हातपाय किडे वळवळणाऱ्या त्या नरकामध्ये यम टाकतो. आता ही गोष्ट मानण्यासाठी मी सरळ त्यांचेच शब्द वापरते, या ठिकाणी एकही बदल न करता सांगते. पण यावरती विश्वास जो ठेवतो तो घाबरेल ना. पुढच्या या त्रासाला घाबरण्यासाठी समर्थ या ठिकाणी असं सांगतायत की पापी माणसाला यम त्यामध्ये हातपाय बांधून फेकतो. काही पापी जीवांना कुंभपाकात टाकतात. एक मिनिट, मला फोन घ्यावाच लागेल. हां, हॅलो, मी मीटिंग सुरू आहे ग. 10 वाजता चालते. एक सोडला तरी 3-3दा फोन करतात. आता काय, एक सोडला तरी पण 3-3दा फोन येत आहेत. हां, आणि त्यांच्या नरकाचं जे उदाहरण देत आहेत ते त्यांचे शब्द असल्यामुळे तशा शब्दात सांगतात, कारण ती भाषा, कधीकधी त्या भाषेचा अर्थ, त्या नरकाचा जो काही प्रकार सांगायचा आहे पापाचा, तो अगदी विशेष असल्यामुळे काही पापी जीवांना कुंभपाकात टाकतात. कुंभपाक म्हणजे छोटं तोंड त्याचं माठाचं आणि मोठा भाग, आणि त्या ठिकाणी डोकं टाकतात आणि आतमध्ये सुद्धा दुर्गंधी. अशा प्रकारचा कुंभपाक असा जो नरक आहे त्या ठिकाणी त्याला टाकतात. आणि त्यात लहान तोंडाचं आत मोठी जागा असलेलं मडक्यासारखं कुंड, त्या कुंडात अत्यंत उकाडा आणि दुर्गंधी अशा प्रकारच्या याच्यामध्ये त्याला टाकतात. जीवाला तापलेल्या भूमीवर भासतात, जळत असलेला लाकडी खांब पोटावर फिरवतात, अनेक प्रकारचे चाप लावतात. ऐका आणि विश्वास ठेवायचा. आता हे कोणी बघितलेलं नाही, सद्गुरूंनी सुद्धा बघितलेलं नसेल, पण वेदांमध्ये सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी असतात. यमाच्या शिक्षेमध्ये मारण्याचे प्रकार पुष्कळ आहेत. क्लेश देण्याची साधने यमापाशी पुष्कळ आहेत. पापी माणसांना त्यांच्या यातना भोगाव्या लागतात. ते कशाला? नरकाचं म्हटलं मृत्यूनंतर कशाला? जन्मामध्येच आपल्याला किती यातना भोगाव्या लागतात. मग याच्यापेक्षा काय यातना आणखी नसती, तेव्हा तर कळणारही नाही. पण या यातना आपण सुद्धा भोगतो, हे आपल्या कर्माचीच फळ आहेत. मग आता तरी किमान या गोष्टी थांबाव्या. या जगात मार देण्याचे पुष्कळ प्रकार आहेत, पण यमयातना त्यापेक्षा सोसण्यास अधिक कठीण असतात. या जे आपण बघतोय समोर मारतात त्यापेक्षाही यमयातना कठीण असतात. 4 जण 4 बाजूंनी खेचतात, कोणी झोके देऊन पाडतात, ताणतात, मारतात आणि फरफटत ओढून नेतात. तेथे उठवत नाही, बसवत नाही, रडवत नाही, पडवत नाही, एकामागून एक यातनासारख्या सुरू असतात. प्रत्यक्षात हे जे उदाहरण आता आपण बीडचं बघितलं ते तर असंच वाटतंय मला, की हे यातना म्हणजे नरकाच्याच यातना त्यांनी भोगल्या. सत्शील माणसांनी, सदाचारी माणसांनी या यातना कशा भोगल्या असतील, मला म्हणजे भयंकर आहे हे सगळं. हे सगळं प्रत्यक्षात ज्यांनी जे वर्णन केलं आहे ते तर स्वर्ग नरकाच्या गोष्टी वेगळ्या आहे.
प्रत्यक्ष सुद्धा त्या चांगल्या लोकांनी त्या भोगलेल्या आहेत आणि आपण बघतोय, बघून असा जीव व्याकुळ होतोय, असं आपल्या नशिबी येऊ शकतं. म्हणजे पाप केल्यानंतर या जन्मीचं नसेल, मागच्या जन्मीचं पाप आहे, आपण डोळ्यांनी बघितलं आहे. जीव जेथे रडतो, मोठ्याने गळा काढतो, गहिवरतो, असंच त्या सरांनी केलेलं आहे. जीव गहिवरला, रडला, मोकळेपणाने रडला, तरी त्याला इतकं मारलं की 2.5 लिटर त्याचं रक्त गोठलं. त्याचा जीव जाताना किती यातना झाल्या असतील. निमित्त हे आहेत, तो आदिभौतिक ताप म्हणू, निमित्त हे आहेत, पण प्रत्यक्ष त्या जीवाला त्या यातना भोगाव्या लागल्या. कठोर बोलून कठोर मार देतात, बोलतातही कठोर आणि मार देतात. मग हा यम सोडून हा माणूसच यमरूपाने त्याच्या समोर आला, हे प्रत्यक्षातलं उदाहरण आहे. प्रत्यक्षातलं उदाहरण आपण आता सध्या अगदी बघतोय. 2 दिवसापासून तेच चाललंय, 20 दिवसापासून. या अशा प्रकारच्या नरकयातना जीवाला भोगाव्या लागतात आणि हे आपण बघितलं. त्याच्यानंतर किती उशिरा त्याचा प्राण गेलाय. मग या यातना कोणतं तरी पापाचं ते फळ असं म्हणा. आता तरी या क्षणी आपण ज्याला कळतंय त्यांनी या पापापासून मुक्त व्हायचे प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून यमयातनेचे असे अनेक प्रकार आहेत. पापी माणसांना त्याचा त्रास भोगावा लागतो, ते पापी असतील म्हणून भोगाव्या लागतात असं म्हणतात. नंतर मागील समासात राजा ज्या शिक्षा देतो त्या सांगितल्या. ज्या राजा जो शिक्षा देतो, माणसं ज्या शिक्षा देतात ते सांगितलं. पण यमाच्या शिक्षा याहून खूप जास्त आहेत. हे सांगण्याच्या पलीकडचे आहे. कशाला वाईटाचा विचार करायचा. समर्थ म्हणतात की पुष्कळ यमयातना प्रचंड आहेत, भयंकर आहेत, फार अक्राळ विक्राळ आहेत. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि त्याहून विशेष असा आदिदैविक हे 3 ताप थोड्या लक्षणासहित समजण्यासाठी मी समजावून सांगितले असं समर्थ म्हणतात. आता 18व्या ओवीचा जो अर्थ आहे तो आता आपल्याला समजेल, कारण शब्द जुने असल्यामुळे त्या जुन्या शब्दांचा अर्थ मी त्या ठिकाणी सांगितला. वेदाज्ञेने न चालती, हरिभक्ती न करती, त्यास यमयातना करीती, या नाव आदिदैविक. आता हा शब्द अगदी कळेल की कोणत्या प्रकारचे वेदाज्ञेने जर नाही चालला तर अशा प्रकारचं पापाचा घडा भरतो आणि या प्रकारचे ताप आपल्याला सहन करावे लागतात. ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा. अक्षोभ नरकी उदंड जीव. अक्षोभ नावाचा जो नरक आहे त्या ठिकाणी उदंड जीव असतात आतमध्ये आधीच. जुनाट किडे करीती रवरव, बांधोन टाकीती हात पाय, या नाव आदिदैविक. उदंड पैस लहान मुख, त्या उदंड पैस लहान मुख, कुंभाकार कुंड एक, दुर्गंधी उकाडा कुंभपाक, या नाव आदिदैविक. असा कुंभपाक नावाचा जो नरक आहे त्या ठिकाणी छोट्याशा तोंडामध्ये आपलं मुख घालून आणि आतमध्ये मोठा असून त्या दुर्गंधीमध्ये ठेवलं जातं. तप्त भूमिका ताविती, जळत स्तंभ पोटाळविती, नाना सांडस लाविती, या नावा आदिदैविक. आता श्रीराम म्हणावं सुद्धा वाटतं या ठिकाणी पुन्हा की हा ऐकता ऐकता सुद्धा निरूपणात म्हणत नाहीत, पण श्रीराम शब्द आता आवश्यक झालाय. येमदंडाचे उदंड मार, यातनेची सामग्री अपार, भोग भोगिती पापी नर, या नाव आदिदैविक श्रीराम. पृथ्वीमध्ये मार नाना, त्याहून कठीण येमयातना, मारिता उसंतची असेना, या नाव आदिदैविक. इतके जे आपण सांगितले, जे जीवाला आता आपण दिसतायत पृथ्वीवरती जे भोगतात त्यापेक्षा यमयातना प्रचंड असह्य आहेत. पृथ्वी चौघे चौकडे ओढीती, एक ते झाकून पाडिती, ताणीती मारिती ओढीने नेती, या नाव आदिदैविक श्रीराम. उठवेना बसवेना, रडवेना पडवेना, यातनेवरी यातना, या नाव आदिदैविक श्रीराम. आक्रंदे रडे आणि फुंजे, धकाधकीने निर्बुजे, झुरझुरो पंजर होऊन झिजे, या नाव आदिदैविक श्रीराम. कर्कश वचने कर्कश मार, यातनेचे नाना प्रकार, त्रास पावती दोषी नर, या नाव आदिदैविक श्रीराम. मागा बोलिला राजदंड, त्याहून येमदंड उदंड, येथील यातना प्रचंड, भीमरूप दारुण श्रीराम. आध्यात्मिक आदिभौतिक, त्याहून विशेष आदिदैविक, अल्पसंख्येपे काही एक, कळावया बोलिले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आदिदैविक तापनाम समास अष्टम श्रीराम. या ठिकाणी आपला हा 8वा समास संपलेला आहे. साक्षात्काराचं आता तत्वज्ञान जर सांगायचं असेल तसं मग एकदम जड विषय सांगायचा असेल तर थोडंसं हलकं फुलकं या यातना. पहिली यातना त्यापेक्षा छोटी वाटली, दुसरी यातना त्यापेक्षा बरं वाटलं की आपला एकमेकांशी संबंध आला म्हणून आली. पहिल्यांदा संबंध नाही आला तरी आली. आता आपण जाणून बुजून किंवा अज्ञानाने जे काही पाप करतो त्यामुळे हा जो ताप झाला तो तरी आपण आता टाळू शकतो. मग ते मृत्यू झाल्यानंतर त्याचा काय उपयोग आहे. एकदा का या जीवाला मृत्यू मिळाला की त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बदल करू शकत नाही. मग साक्षात्काराचं जर तत्वज्ञान सांगायचं असेल तर मृत्यूचा विचार आधी करावा लागेल.
साक्षात्कार जर करायचा असेल तर मृत्यूचा आपल्याला विचार आधी करावा लागेल. आपण जीवनाचा विचार करतो, हा अगदी महत्त्वाचा बदल दासबोध हातात घेतल्यानंतर किंवा सत्संगतीला लागल्यानंतर आपण करायला पाहिजे. ओव्या तर आहेतच, पण त्या ठिकाणी अगदी प्रस्तावना बघा किती कठीण आहे त्याची, की साक्षात्कार जर करायचा असेल, मी कोण आहे, आत्मकल्याण जर करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मृत्यूचा विचार करायला पाहिजे. आपण जो सगळ्यात उशिरा करतो आणि येतो असं माहिती असून सुद्धा करत नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की मृत्यूचा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण मृत्यूचा विचार केल्याशिवाय संपूर्ण अर्थ जीवनाचा कळणार नाही. संपूर्ण अर्थ आपल्याला जर जीवनाचा कळायचा असेल तर संपून जाणार आहे. मी काहीच करू शकणार नाही. फोटो लागल्यानंतर आपण काय फरक पडणार, आपण काय कोणीच आपल्या बाबतीत काही करू शकत नाही. त्यामुळे साक्षात्कार करून घ्यायचा असेल, काहीतरी विशेष कार्य करायचं असेल, म्हणजे हे ताप सोडून दिले. आता समर्थांनी तापांचाही विचार आता सोडला, पण सध्या मृत्यूचा विचार करा. ताप तर आपल्याला भोगायचेच आहेत. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आपले भोग दुःख आपण भोगतोय, पण त्याच्याही आधी आता नंतर पुढचा विचार मृत्यूचा करा. आधी मृत्यू कसा व्हायला पाहिजे, जे तत्त्वज्ञान मृत्यू विचारात घेऊन कळतं, ते जीवनाचा अर्थ जो शोधतो त्याला खरं तत्त्वदर्शन म्हणतात. आणि ह्या तत्त्वदर्शनावरती विचार करायचा. आतापर्यंत जीवनाचा, दुःखाचा, आनंदाचा, सुखाचा विचार, पण या ठिकाणी समर्थ म्हणतात हे सगळं मी गुण सांगितले, सगळं सांगितलं आहे, पण त्याआधी पहिल्यांदा तत्त्वदर्शन, आत्मदर्शन, भगवत प्राप्ती या सगळ्या गोष्टी आपला विवेकाने प्राधान्यक्रम असला पाहिजे. आणि जर तो प्राधान्यक्रम असेल, हे विश्वास जर असेल, तर पहिल्यांदा मृत्यूचा विचार करा. जो सगळ्यात आपण उशिरा करतो जन्म. आपल्याला तर असं वाटतं की आपण अमरपट्टाच घेऊन जन्माला आलो आहे. प्रत्येक जीवाला असं वाटतं आहे आपण जे करतोय ते अतिशय उत्तम आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या अतिशय गंभीरतेने त्यांनी सांगितल्या आहे की कितीही केलं तरी काय होणार आहे पुढे, की जगातील कोणत्याच घटनांची शाश्वती नाही. आज आहे उद्या नाही. अगदी क्षणाचा पाण्याचा बुडबुडा. आपलं जीवन हे पाण्याचा बुडबुड आहे, ही याची प्रस्तावना आहे मृत्यू निरूपणाची. तेव्हा कुठे मृत्यू निरूपण कळेल की आपल्या जीवनात कशाचाच भरोसा नाही. एकही गोष्टीचा भरोसा नाही. मृत्यूची वेळ आपल्याला कळत नाही, केव्हा मृत्यू येणार आहे. जन्माची तरी कळते, मेल्यानंतर त्याच्या देहातील जिवंतपणा लोप पावतो. मेल्यानंतर जिवंतपणा लोप पावतो. मग त्याचे पुढे काय होते ह्याचा पत्ता लागत नाही. आता मला लोकांना मरण आल्यानंतर काय करायचं आहे पुढचं, मग हेच जे आहे विचार, हे कुंभीपाकी नरक वगैरे आम्हाला काही माहिती नाही. पुढे काय होतं माहिती नाही. आता आम्ही जगतोय ना, हे महत्त्वाचं आहे. कशाचाच कुणालाच पत्ता लागत नाही. हे सांगितलं तरी पटत नाही. हे अतिशय मोठं गंभीर प्रकारची समस्या आहे. प्रत्यक्षात मी कोण आहे हे कळत नाही. मृत्यू म्हणजे आपल्याला अमरपट्टा असल्यासारखं वाटतो. आपलं जीवन अतिशय महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आधी लक्षात घ्या म्हणतात. इतरांचे व्यवहार आपण गेल्यानंतर अतिशय वाईट गोष्ट अशी आहे, इतरांचं बघून तरी आपण त्यावरती समाधान काहीतरी शिकायला पाहिजे की आपण गेलो काही दिवसातच सगळ्यांचे व्यवहार पूर्ववत होत आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणतात की सगळ्यांचे व्यवहार जर होतात तर कुणाला आपली गरज होती, किंवा आपल्या जीवनातलं त्यांच्या जीवनातलं आपलं स्थान काय, किंवा जगातलं आपलं स्थान काय, याचा विचार मी नको का करायला. कुणाचाही अर्थात त्याला पर्याय नाही आहे. कोणी काही मुद्दाम करत नाही, जगरहाटी आहे. पण ही एक महत्त्वाचं सत्य समोर आलं पाहिजे. निरूपणाच्या आधी, मृत्यू निरूपणाच्या आधी सत्य हे समजायला पाहिजे की आपण गेल्यानंतर असा किती वेळ आपल्यासाठी लोक राहणार आहेत. त्याच क्षणी ते सावरायला सुरुवात करतात. आणि मग त्याच्यावर म्हटलंच आहे ना, जन पळभर म्हणतील हाय हाय. थोडा वेळ म्हणतील स्मशान वैराग्य येतं थोडा वेळ लोकांना, त्यानंतर पुन्हा असं वागतात की जसं काही आपण अमर आहोत. हे बोलून सुद्धा न करणारी ही जाणीव आतून झाली पाहिजे. हे फार कमी वेळ आपलं आयुष्य आहे. 100ही वर्ष म्हटलं तरी आपल्या 12 वर्षानंतर त्यांचं ब्रह्मदेवाचा 1 दिवस असतो म्हणे. त्यानंही जर विचार केला तर आपलं आयुष्य बुडबुडा नाही तर काय. मग मृत माणसाबद्दल स्मृती, जी काही मृत माणसाबद्दल स्मृती असते ना, ती हळूहळू कमी होते. आधी 1 महिना खूप आठवण येते, 15 दिवस खूप आठवण येते, वर्षभराने फक्त त्या दिवशी आठवण येते. हळूहळू तो दिवसही विसरला जातो. मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्या हे माहिती नाही का आपल्याला? सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं आपण बघत असतो. म्हणजे या तापांपेक्षाही ह्याचा विचार आधी करायला पाहिजे ना, की आपण काय सोडून जाणार आहे, किंवा आपल्यासाठी काय शिल्लक राहणार आहे इथे. कितीही प्रॉपर्टी ठेवली आणि कितीही ज्ञान ठेवलं तरी 2 क्षण आठवतील कोणाचा व्यवहार राहिला आहे,
कुणाचं जीवन राहिलं आहे? मृत माणसाबद्दलची स्मृती जास्त काळ टिकत नाही. मग शुभाशुभ परिणाम जे काही असतील ना, आपण चांगलं केलं असेल ते शुभ परिणाम जास्त दिवस आठवतील, अशुभ असतील तर विसरून जातील. म्हणजे काय बोलायचं आहे, गेल्या माणसाबद्दल काय बोलायचं आहे, त्यामुळे ते बोलणं बंद करतील. शुभ परिणाम असतील, काही आपण चांगलं केलं असेल, काही दिवस आठवतील, तरी त्याचा शेवट उपयोग काय? त्याचं अडलं आहे का काही कोणाचं? कुणाचं अडलं नाही. म्हणजे ज्याच्यासाठी विचार केला, मुख्य म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण अमरपट्टा घेतला आहे असं वाटलं. त्यानंतर आपण इतरांचाच विचार करत बसलो. जगामध्ये जर जगायचं असेल तर इतरांनी चांगलं म्हणावं, इतरांसाठी करावं. बरोबर आहे, करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे शुभ परिणामांप्रमाणे ते तितके दिवस आठवण काढतात. पण ते काढू शकतात का आठवण? नाही. कारण काही दिवसांनी त्यांना ते सगळं संपवायचं आहे. संपवायचं म्हणजे त्याच्याशिवाय जीवन सुरू होणार नाही. आणि त्याच्यावरच जर विचार करत बसले, रडत बसले, तर त्यांचं आयुष्य खराब होईल. त्याच्यामुळे जगरहाटी काळाच्या ओघात सगळं वाहून जात आहे. मग हे सगळं आपल्याला कळायला नको मृत्यूच्या आधी? मृत्यूच्या आधी कळायला पाहिजे असं समर्थ म्हणतात. याची जाणीव व्हायला पाहिजे. मृत्यूचे स्मरण असावे असं म्हणतात. त्याशिवाय निरूपणाला अर्थ नाही. त्यांनी म्हणलं इतरांचं व्यवहाराचं जो पूर्ववत हे जर आपल्याला खरंच कळलं मेल्यानंतर, की एका मिनिटामध्ये, एका महिन्यामध्ये सगळेजण आपापलं काम करायला लागले, किती वाईट वाटेल. नशीब ते आपल्याला कळत नाही. या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला इतरांचं पाहून होते. आत्ताच या क्षणी पाहून होते, की तो गेल्यानंतर किती महत्त्वाचा पुरुष, किती महत्त्वाची स्त्री, लहान लेकराची आई जरी गेलं तरी त्याचं अडत नाही. असं म्हटल्यानंतर मृत्यू हा काय विषय आहे हे कळून घ्यायला नको का? मृत्यूचे नित्य स्मरण असावे. नंतर शुभाशुभ परिणाम असतील तोपर्यंत लोक वाट बघतात आणि अशुभ असतील तर विसरतात. कुणीही त्याचा विचार करत बसत नाही आणि करावं असं शक्य पण नाही ना. कुणी करावं असं त्यांना वाटत पण नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मृत्यूच्या बाबतीतल्या कळल्या पाहिजे. नाहीतर आई गेली तरी जर दुःख होत नाही तर या सगळ्या गोष्टी कशा लक्षात घेणार आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. मला एक ते हे म्हणायचं आहे. एक सेकंड. जय जय रघुवीर समर्थ म्हणायचं. कारण की मृत्यूच्या पुढे जायचं असेल आपल्याला तर मृत्यूचं माझ्याकडे पण एक गीत आहे बरं का. हो का? म्हणता का? हा म्हणू का मग लगेच म्हणू? म्हणा ना. हा. पांडुरंग श्री रंग भजोरे मनाबा भजोरे मनाबा पांडुरंग श्री रंग भजोरे मनाबा भजोरे मनाबा जगद्यावरी करीची मौज केव्हा येईल यमराजा जगद्यावरी करीची मौज केव्हा येईल यमराजा घेऊन जाईन प्राण तुझा निज सुरनावा निज सुरनावा पांडुरंग श्री रंग भजोरे मनाबा भजोरे मनाबा विषयाचे सुख येते आहे बहु गोड पुढे आहे अवघड यमयातना यमयातना पांडुरंग श्री रंग भजोरे मनाबा भजोरे मनाबा अमोलिक जाते वय आता तरी धरी सोय अमोलिक जाते वय आता तरी धरी सोय ऐसा मानव जन्म पुन्हा न मिळे बा पुन्हा न मिळे बा पुन्हा पांडुरंग श्री रंग भजोरे मनाबा भजोरे मनाबा तुका मने एकी करा हरिचरण दृढ धरा तुका मने एकी करा हरिचरण दृढ धरा चुकविल 84च्या फेरा यमयातना बा यमयातना पांडुरंग श्री रंग भजोरे मनाबा भजोरे मनाबा भजोरे मनाबा तुकाराम महाराजांचं गीत आहे. हो, अतिशय सुंदर. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता बघा मृत्यू निरूप अतिशय सुंदर गीत आहे.
आता ह्याची जाणीव आपल्याला होणं खूप आवश्यक आहे ना. याच्या व्यतिरिक्त जाणीव नसेल तर या गोष्टी आपल्याला समजूच शकत नाही. एक प्रकारची श्रद्धा आणि विश्वास आपला पाहिजे. आता दशक 3 समास 9 मृत्यू निरूपण. या ठिकाणी संसार म्हणजे सवेची स्वार आणि नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. संसार म्हणजे सगळे स्वार, नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती, कर्मासारखे प्राणी पडती, नाना देसी विदेसी. जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे आपल्याला गती मिळते. जसं कर्म असेल मग आपल्यासोबत जातंय काय, मृत्यू निरूपण करत असताना आपल्यासोबत जातंय काय, याच्यासाठी तर सगळेजण यावरती चर्चा करतात आजकाल, की आपल्यासोबत काहीही शिल्लक राहत नाही. संसार म्हणजे सवेचं स्वार. आपण सगळंच्या सगळं त्याला दिलं आहे संसाराला, आणि द्यायला हवं आहे का, हा महत्त्वाचा विषय. की आपण संसाराला जे काही सगळं दिलं, देऊ नये. पुन्हा पुन्हा हा विषय असा बोलायचा नाही आहे की संसाराला देऊ नये असं म्हणत नाही. आपलं मन जे त्या ठिकाणी गुंतलं आहे ना, ती गुंतवणूक सोडवायला पाहिजे. नाही मरणाचं उधार. आता कोणती उधारी आहे का मरणाची, की आज नाही उद्या 1 महिना तुम्हाला देतो. आधी कळतं भविष्यातून ही गोष्ट वेगळी, की एखादं भविष्य अतिशय चांगला सांगणारा असेल तर ते कळू शकतं, त्यानुसार आपण बदल करतो. पण तेच असं म्हणतायत समर्थ, की सततच जाणीव ठेवायची की आपलं मरण उद्या आहे. असं जर मनात जाणीव ठेवली तर ही उधारी राहणार नाही आणि त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये बदल घडेल. मापी लागले शरीर घडीने घडी. आता घडी घडी जशी जाते तसं तसं आपल्या शरीरामध्ये बदल होतो. आपण वाढदिवस साजरा करतो, पण 1 वर्षापूर्वीचं आपण आपलं स्वतःचं चित्र बघितलं तर लक्षात येतं, फोटोमध्ये काय आपल्या स्वतःमध्ये बदल होतो आहे याची जाणीव आपल्याला. आनंद होतो की हा सगळा काढला आणि पुढे काहीतरी चांगलं आहे, पुढे काहीतरी चांगलं आहे. या आनंदाने ते देशमुख काकांनी इतकं सुंदर सांगितलं होतं, उभे राहिले स्वतः. म्हणजे काल उभं राहू शकत होतो, आज मी उभं राहू शकत नाही. मला एकदम जाणवलं म्हणे की मी उभं राहू शकत नाही म्हणजे माझा पाय आता कामात राहिलेले नाही, आणि ज्या पायांनी मी इतके वर्ष चाललो आहे ते पाय आता मला साथ देत नाही. असं हळूहळू माझ्या शरीराचं एक एक कमी होत आहे ना. मग हे सगळं जर मला जाणवत असेल तर त्यांनी आता तरी जाणीव अशी पुढच्या प्रवासाची व्हायला पाहिजे, की दिला आहे जीव तो संधिकाल आहे. जन्माच्या वेळी आणि मरणाच्या वेळी हा संधिकाल आहे. जन्म हे संधिकाल आहे, मरण हा संधिकाल आहे. पण जन्माच्या वेळी म्हणे काहीही आपल्याला कळत नाही. जन्म जेव्हा होतो, जीवाचा छोटासा बालक जेव्हा असतं तेव्हा त्याला काही माहिती नाही, तो कसला बदल करणार आहे. त्याच्यावरती आपोआपच मायेचा पगडा बसतो. पण इतका सगळा अनुभव घेतल्यानंतर तरी जीवानी एका क्षणात आपल्या जाणीव झाली पाहिजे की हे सगळं सोडायचं आहे, हा संसार खरा नाही. याची जेव्हा जाणीव होते तेव्हा मग घडीने घडी जो संसार संपतो त्या संसाराकडे लक्ष न देता आपल्याला काय साध्य करायचं आहे याची जाणीव व्हावी. नित्य काळाची संगती. नित्य काळाची संगती आहे. कालचा काळ आज नाही, क्षणसुद्धा आत्ता आधीचा आपल्याला पुन्हा मिळत नाही. न कळे होणाऱ्याची गती, कर्मासारखी. मग काय होतं आहे पुढे हे कळत नाही. हे आपल्याला कसं कळत नाही. खरंच हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा स्वतःचाच स्वतःला पडतो, की आपल्याला असं कसं अज्ञान होऊ शकतं की सगळं हे संपतंय. ह्याकडे प्राधान्याने बघायला पाहिजे. त्या गोष्टी आपण किती उशिरा बघतो. त्या मानाने आता आपल्या लक्षात येतं आहे ही सुद्धा गुरुकृपा आहे. नाही तर असंच अगदी मरेपर्यंतचं आयुष्य जातं आणि शेवटच्या क्षणी नारायण म्हणण्याने काही. आता त्या पुराणांमध्ये सांगितलं आहे की मुलाचं नाव नारायण ठेवलं आहे आणि त्या अजामिळाची कथा, तर ती अजामिळाची कथा वाईट वाईट सगळं झालं, पण म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे की शेवटी गती फक्त देवाच्या नावानेच मिळणार आहे. हे किती उशिरा कळतं आहे. इतकं आयुष्य गेल्यानंतर सुद्धा कळतं. कितीतरी भजन आपण यावरती ऐकलेलं आहे. मग सरता संचिताचे शेष. संचिताचं शेष झालं नाही क्षणाचा अवकाश. एकदा का आपलं सगळं संपलं की क्षणसुद्धा आपल्याला मिळत नाही. मग भरता निमिष जाणे लागे, आणि असं करता करता आपल्याला जावं लागतंय. मृत्यू म्हणजे कसा आहे की तो अटळ आहे आणि फार मोठं. कशाला 25 वर्षापूर्वीचं जरी आपण आठवायचा विचार केला तर ते सुद्धा आपल्याला भूतकाळ वाटतो. कारण त्या काळी अरे त्यावेळी असं केलं असतं तर बरं झालं असतं असं पुष्कळदा मनात येतं, की त्या काळी जर तसं केलं असतं तर कदाचित आणखी चांगली संधी किंवा आणखी सारखा आनंद मिळाला असता. पण तो काळ गेला म्हणजे गेला. मग भूतकाळाची विचार करून फायदा नाही, भविष्याचं तर काही सांगताच येत नाही. मग क्षणाचा फायदा घ्या. हे मृत्यूवरती विजय मिळवणं आहे. उद्या काय या क्षणी जरी आला तर या क्षणातही माझं भगवंताचं नाम आणि आत्मकल्याण आणि भगवंताने मी एवढंच फक्त मनात ठेवलं तर भगवंत त्यातून निवारण करतो. असं या मृत्यूच्या निरूपणाचा अर्थ आहे. नित्यकाळाची संगती, न कळे होणाऱ्याची गती,
कर्मासारखे प्राणी पडती नाना देसी विदेसी. म्हणजे जसा आपला कर्म असेल त्याप्रमाणे आपल्याला गती मिळते. आता तर आपलं भाग्य असं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला ही समज आहे, म्हणजे ही गुरुकृपा आहे, त्यामुळे तरी कमीत कमी आपण क्षणाचा उपयोग करून घ्यायला लागू. आहे त्या क्षणामध्ये आपण आपला आनंद घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या कर्मांमध्ये बदल करू. कर्म करत असताना आपल्या वृत्तीमध्ये बदल करू हे अपेक्षित आहे. अवचिते काळाचे म्हणियारे, मारती सुटती एकसरे, नेऊन घालती पुढारे मृत्यूपंथे. असं होतं अवचिते काळाचे. काळ 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 म्हणत असताना इतका मोठा काळ माझ्याजवळ होता, मारीत सुटती एकसरे, पण मारत सुटतो तो. मारत सुटल्यानंतर नेऊन घालती पुढारे मृत्यूपंथे. कितीही पुढारी, कितीही मोठे, कोणीही असो, एका क्षणात नाहीसे होतात. हे दिसत नाही का डोळ्यांनी आपल्याला आत्तापर्यंत? आता ते वाल्मिकींचं उदाहरण सांगितलं काल मकरंद बुवांनी जेव्हा सांगितलं की बायकोला जेव्हा विचारलं त्यांनी की तू माझ्या कर्माचा भागीदार होशील का, असं जेव्हा त्यांनी विचारलं, त्याच्यामध्ये त्याला र आणि म शब्द वापरता येत नव्हते का? पण तो जेव्हा मग त्यांना नारदांनी म्हटलं की नारदांनी जेव्हा वाल्मिकींना म्हटलं, वाल्याला म्हटलं की तू राम म्हणू शकतो का, तर तो म्हणाला मला राम शब्द येत नाही. का बरं येत नाही? इतका दुष्ट, इतका पापी, इतका अज्ञानी आणि इतका गर्विष्ठ, इतका स्वतःमध्ये केंद्रित असल्यावर त्यांना म्हटलं की बायकोला विचारत असताना तू माझ्या पापाचा भागीदार होशील का, यामध्ये र आणि म काय शब्द शिकला नाही आहे तू, मग तरी तुला राम आणि का म्हणता येत नाही? तो म्हणाला मला माहिती नाही, मला राम म्हणता येत नाही. असं आहे. आपण इतक्या लोकांना मरताना बघितलं, इतकी घरात मृत्यू होतात, त्याच्यानंतर काय घटना घडतात ते कळतं. लोक हसतात, खिदळतात, आपण गेल्यानंतर काही दिवस शांत राहतात. काही काही प्रसंग तर असे असतात की अगदी गेलेला मनुष्य असतो, फक्त पाहुणे आले तेव्हा फक्त शांत आणि रडत राहतात, बाकी इतर वेळी हसणं खिदळणं सुरू असतं. हे काय आपण बघितलं नाही, तरीही जाणीव होत नाही. जोपर्यंत कितीही महत्त्वाचा व्यक्ती असला, पुढारी असला, तरीही तो जाणार आहे. मग हे सगळं माहिती असल्यानंतर, माहिती असून काही फायदा नाही. मग तो म्हणाला मी मरा म्हणेन, कारण त्याचा संबंध मराशीच आहे ना, रामाशी संबंध त्याचा येऊच शकत नाही. किती सुंदर पुराणं आहेत आपली सगळी. सगळ्या पुराणांचा जर विचार केला ना, प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काही मिळतं आहे. तो म्हणतो एवढे सगळे सुंदर लोक आले, एवढे सद्गुरू त्याच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं तुला राम म्हणता येत नाही तर मरा. तर सद्गुरूंचा अतिशय महत्त्वाचा म्हणजे भूमिका सद्गुरूंची त्याच्या बाबतीत आहे. त्याचं भरून आलं होतं पुण्य. तर वरती त्यांनी वर्णी लावली सद्गुरूंनी आणि म्हणे तो सुरुवातीला म आणि शेवटा रा म्हणेल ना, त्याचं एकत्र करून तुम्ही करा. देवाला म्हणाले की तो जे म्हणतोय त्याला तुम्ही एकत्र करा आणि त्याला रा म असा आपोआपच मरा 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 करता करता रा आणि म एकत्र आणले भगवंतांनी. आणि इतके वर्ष त्यांनी तपश्चर्या केली की देहभान विसरला. मग हे आपण देहभान विसरायचं म्हणजे कर्तव्य करायचं, देहभान विसरायचं म्हणजे अशासारखं भगवंताच्या चिंतनामध्ये राहायचा हा अर्थ त्या वाल्याच्या. नंतर पुन्हा ते नारदही विसरून गेले. ज्या गुरूंनी उपदेश म्हणण्यापेक्षा रामाचं नाम घ्यायला सांगितलं ते सुद्धा विसरून गेले आणि ते आपले भटकंतीला निघून गेले. पुन्हा जेव्हा आले तर म्हणे इथे कुठेतरी मला आठवत आहे की इथे वाल्याचा काहीतरी कोणीतरी मला म्हटलं होतं, त्याला मी जपाचा संकल्प सांगितला तर वारुळातून आवाज आला. म्हणजे त्यांनी किती गुरु आज्ञा पालन केली आणि पुढे नुसतं त्याचं आयुष्य तर मिळालंच मिळालं. आपण कुंभीपाकाचं वर्णन केलं, त्याला तर याच जन्मी काय मिळालं आहे, किती मोठं भाग्य त्याचं की ज्यांनी रामायण लिहिलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात. मग त्याला कळलं हे की मृत्यूच्या आटाटे अवचिते काळाचे म्हणणे मारिते सुटती एकसरे, नेऊन घालती पुढारे मृत्यूपंथे. सगळ्यांना मारून टाकतो. काळ कुणाचं ठेवत नाही, पण यांना मारलं नाही. तो इतरांना मारत होता पण ह्याला मारलं नाही, कारण सद्गुरू. आणि सद्गुरूंनी सांगितलं चुकीची दुरुस्ती पण मी करतो, तुझे पापक्षालनही मी करतो, फक्त तू जबाबदारीने ती गोष्ट घे आणि पुढचं. पण ह्यावरती विश्वासच बसत नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. आपल्याला विश्वास या गोष्टीवर बसायला पाहिजे की फक्त ह्यानी आणि ह्यानी कल्याण आहे. लवकरात लवकर आपल्याला जाणीव झाली तर आपलं काहीतरी बरं होण्याची शक्यता आहे. होता मृत्याची आटाटी, कोणी घालू न सकती पाठी, सर्वत्र असं कुटाकुटी मागे पुढे होत असे. मागे पुढे पण सगळेच मृत्यूच्या आटाटी. एकदा का मृत्यूची वेळ झाली कोणी घालू न सके पाठी, कोणीही पाठी घालू शकत नाही. आणि जे काही घालतात त्यांची पूर्वपुण्यानी येतात. जसं सावित्रीचं म्हणतो आपण, या सगळ्या गोष्टी ते पूर्वसंकल्पानी. आज तर आणखीन एक गोष्ट वाचली, गेलेला म्हातारा जिवंत झाला म्हणे, पण तो गेला हे सांगितलंच कसं डॉक्टरांनी. या सगळ्या गोष्टी अतर्क्य आहेत, म्हणजे अगदी पॅरामेडिकल सायन्सच्या पुढे गेलेल्या गोष्टी आहेत. पण अशा गोष्टी जर घडत असतील तर मृत्यू हे काही पाहत नाही.
जी गोष्ट वाईट आहे, खड्ड्यात पडणे, त्याची रिक्षा खड्ड्यात पडली आणि खड्ड्यात पडल्याने त्याची म्हणे हृदय चालू झालं, गेलेला व्यक्ती जिवंत झाला, पण तो काही दिवसांनी मरणारच आहे पुन्हा, ती गोष्ट वेगळी. पण हा एक प्रकारचा चमत्कार आहे. पण असे चमत्कार घडत नाहीत आणि घडले तरी ते डॉक्टरांची चूक आहे की ज्यांनी गेलेला नसताना सांगितलं. हा एक मुद्दा माझ्या मनात येतो की जे चुकीचं सांगितलं, डॉक्टरांचं निदान चुकीचं होतं. नाही तर गेलेला माणूस काही चिरंजीव आहे का, की कोणता समोर सद्गुरू आहेत की ज्यांनी पाणी लावलं आणि जिवंत केलं. अशा घटना घडत नाहीत आणि ज्या घडल्यावर त्यावरती विश्वासही बसत नाही, कारण काहीतरी कुठेतरी चूक झाली, त्यामुळे त्या माणसाचं आयुष्य संपलंच नव्हतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. पण मृत्यू कुणाला सोडत नाही. मृत्यू काळ काठी मृत्यूची आटाटी, त्याचा मृत्यू आलाच नसेल, ठरलेली वेळ असते, त्यावेळी आल्याशिवाय कसा मृत्यू होणार आहे. होता मृत्यूची आटाटी, कोणी घालू न सकती पाठी, सर्वत्रास कुटाकुटी, मागे पुढे होत असे. जे काय आहे, जे काय आपलं कर्म असेल त्याप्रमाणे मागे पुढे या सगळ्या घटना घडतात. पण मृत्यू नाही, असं वेळच नाही आहे. मृत्यू न म्हणे हा क्रूर. मग आता त्यांनी अगदी सुंदर उदाहरणं दिली आहेत समर्थांनी. या सगळ्या गोष्टीतून चांगला अर्थ जर आपण काढला तर मृत्यू न म्हणे हा क्रूर. मृत्यू म्हणत नाही हा क्रूर आहे, क्रूर आहे म्हणून मारणार नाही. म्हणजे मृत्यू क्रूराकडे सुद्धा, म्हणजे घाबरत नाही मृत्यू कशाला. आकाश ज्याला घाबरला, कारण आकाशाचं स्वतःचं कर्मच नव्हतं काही. मृत्यू न म्हणे हा झुंजार, अतिशय झुंजारपणे जगले बाजी प्रभू, पण वाचवलं नाही त्यांना. नंतर मृत्यू न म्हणे हा संग्रामशूर, किती संग्रामशूर आहे. इतका चांगला संग्राम जो अगदी युद्धकार्य निपुण आहे, त्याला सुद्धा समरंगणी, जो समरंगणामध्ये किती सुंदर युद्ध करतो, युद्ध निपुण आहे. आता अर्जुन आहे, स्वतः भगवंत आहेत. राम आहेत, स्वतः धनुर्धारी, त्यांचासुद्धा अवतार संपलेला आहे. म्हणजे मोठ्याचा अवतार जर संपू शकतो, एवढ्या रामांचा अवतार जर संपला आहे, या सगळ्यांचे अवतार संपला आहे, तर कोणाला सोडणार आहे मृत्यू. मग मृत्यू सोडत नाही हे आपल्याला माहिती नाही का? माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे मृत्यू येणार आहे. पण मृत्यू येऊन आपण घाबरतच नाही त्या गोष्टीला, की मृत्यू आल्यानंतर आपलं काहीच राहत नाही शिल्लक. आपण म्हणतो ह्या गोष्टी दिसत नाहीत डोळ्यांनी, पण सध्या आपण गेल्यानंतर आपलं काय, पुढचं काय भविष्य आहे हे काहीच माहीत नाही. आपला जन्म कशासाठी हे आपण आत्मपरीक्षण मृत्यूचं करत नाही, हा फक्त महत्त्वाचा भाग आहे. हे माहिती होतं आपल्याला की मृत्यू कोणाला सोडत नाही, मृत्यूचा काळ ठरलेला आहे, माहिती आहे आपल्याला. पण अज्ञानाचा पगडा इतका आहे की असं वाटतं हे माझ्या बाबतीत घडणार नाही. मृत्यू न म्हणे हा कोपी. मृत्यू असं म्हणत नाही की तो कोपी आहे, चिडका आहे, रागवतो, असं म्हणत नाही. मृत्यू न म्हणे हा प्रतापी. मृत्यू असं म्हणत नाही हा प्रतापी आहे. छोट्या छोट्या उदाहरणामधून समर्थ सोपे सोपे करून पुढे नेत आहेत आपल्याला. मृत्यू न म्हणा म्हणजे त्यापैकी जर आपण प्रतापी असू, 64 कला मला येत आहेत, मग त्यालाच ठेवता आहेत का? नाही. प्रतापी आहे, सगळं काही जमत आहे, हुशार आहे, पितृआज्ञा पालन करते, सगळं सदाचारी आहे, सगळं चालेल. पण सोडणार आहे का आपल्याला मृत्यू? नाही. म्हणजे मृत्यू सुटणार नाही आहे जीवाचा, हे महत्त्वाचं आहे. मृत्यू न म्हणे हा कोपी, मृत्यू न म्हणे हा प्रतापी, मृत्यू न म्हणे हा उग्ररूपी महाकाळ. हा महाकाल आहे, अतिशय कोपतो, रागवतो, आपल्याला भीती. मग रावणाचं तर पहिलेच न्यायला नव्हतं पाहिजे, मृत्यू व्हायलाच नको होता, कारण रावणाजवळ सगळंच होतं. रावणाजवळ अहंकार सोडला, पण बाकी या सगळ्या गोष्टी होत्याच ना. की अतिशय हुशार ब्राह्मण होता, त्यानंतर भक्त होता शिवाचा. आणि शिवाचा भक्त, शिव कशाचा हे आहे की ज्या ठिकाणी शिवाची उपासना करून अपमृत्यू टळतात. आणि शिव हा जीवाचा कारक आहे. मग हे जीवाचा कारक असलेला तो जो कैलास पर्वत हलवू शकतोय, की शिव येत नाही आहेत आपल्या घरी, तर पूर्ण कैलास उचलून आणतो. म्हणजे हनुमंताची आणि रावणाची बरोबरी आहे. बुद्धीच्या बाबतीत, शक्तीच्या बाबतीत, युक्तीच्या बाबतीत, भक्तीच्या बाबतीत. भक्ती त्यांनी अतिशय उत्तम केली आहे. कोणाची? शंकराची. शंकर तर भोळे सांब आहे, काय देणार नाहीत, पण नाही देऊ शकले ना. हाच एक महत्त्वाचा मुद्दा, की इतका रावणासारखा फक्त आपले हनुमंतराय अमर आहेत. ही गोष्ट आणखी लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचे जे त्यांनासुद्धा सांगताना रामांना सांगावं लागलं की मी जातोय, सहन होणे शक्य नाही आहे हनुमंतांना. तेव्हा त्यांनी त्यांची अंगठी टाकली, हातातली गळली म्हणाले माझी, ज्या अंगठीच्या भरोशावर एवढं रामायण झालं, की ह्या अंगठीनी सीतामाईंना त्यांनी खुश केलं आहे, तर ती अंगठी एका भेगेतून खाली पडली. हनुमंताला माहिती आहे आपल्याला काम करायचं आहे रामाचं, रामकार्य करणे हाच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. त्यामुळे त्यांनी ताबडतोब त्या पाताळामध्ये उडी घेतली. उडी घेता 7 पाताळ खाली गेला. पाहत पाहत अंगठी सापडे ना. 7व्या पाताळात जेव्हा गेला, तिथे रामराय मस्त सिंहासनावर बसलेले दिसले. आणि त्या ठिकाणी रामरायांनी उपदेश केला आहे त्यांना, की आलेल्या जीवाला जावं लागणार आहे. असे किती जन्म, किती राम झालेत आत्तापर्यंत, पुढे होणार आहे.
तू त्याची काळजी करू नको. वर येईपर्यंत रामरायांनी शरयूमध्ये आपलं स्वतःचं जीवन संपवलेलं होतं. म्हणजे रामरायांना सुद्धा असं करावं लागलं, कारण चिरंजीव हनुमंताला ते सहन झालं नसतं. त्यामुळे हनुमंताच्या मागे एक कार्य सांगितलं आणि त्या कार्याच्या मागे त्याला एक खाली जाऊन एक अतिशय मोठा सल्ला दिला आहे की घाबरायचं कारण नाही, आलेल्या जीवाला जावं लागतं. हे रामरायांचा सल्ला कशासाठी? हे सगळं आपल्याला कळतं, पण कळत असताना आपण काहीतरी बदल केला पाहिजे त्या मृत्यूच्या बाबतीत, तो विचार येण्यासाठी हा दासबोध किंवा सद्ग्रंथ आपण समजून घेतला पाहिजे. वाचण्यापेक्षा समजला पाहिजे. रामांनी जे सांगितलं ते जे सांगितलं आहे ते एवढं मोठं जे त्यांनी पूर्ण समजावून सांगितलं खालच्या रामानी, तेव्हा कुठे हनुमंतराय शांत झाले की नाही, हे जरी माझं आत्ताचं रूप गेलं आहे, पण माझं रूप तसं संपणारं नाही. असे कितीतरी रामायण होणार आहे आणि तू बाकी अमर आहे, तू माझ्यासोबत सतत राहणार आहे, असं जेव्हा त्याला समजवलं, बिचारा ऐकलं आणि त्या गोष्टीला तो सामोरा गेला. रामराय शरयूमध्ये निघून गेले. मृत्यूकाळानं होता अटाटी, मृत्यू न म्हणे हा बलाढ्य, मृत्यू न म्हणे हा धनाढ्य, मृत्यू न म्हणे हा आढ्य सर्वगुण संपन्न असा हा व्यक्ती आहे, त्यालासुद्धा मृत्यू सोडत नाही. मृत्यू न म्हणे हा विख्यात आहे, त्यालाही सोडत नाही. मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, अतिशय सोपं आहे ते, आणि सोपं असतानाच फक्त हे माहिती नव्हतं का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळं माहिती आहे. मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, मृत्यू न म्हणे हा अद्भुत पराक्रमी. शिक्षक असल्यामुळे ह्या गोष्टीचा तर मला जास्त विचार करावा वाटतो आजकाल. जेव्हा आपण भाषा शिकवतो, जेव्हा आपण गणित शिकवतो, तेव्हा पण शिकवत असताना त्याला म्हणतो, हे काय तुला माहिती नाही का, त्याच्यावरती उपाय कर आणि चांगले मार्क मिळव. चांगले मार्क जर तुला मी शिकवलं तर नुसतं ऐकायचं आहे का तुला? नाही. तुला 50पैकी 50 गुण मिळवायचेत की नाही तर मारीन मी. हुशार आहे आणि तू करत नाही तर तुला मार बसेल, आईवडिलांना बोलवीन. हेच सगळं आपल्या अध्यात्मात आहे. अरे समजत नाही का? मी सांगते आहे किंवा मी समर्थांना म्हटलं, मला समजावून सांगा. तेव्हा कुठे काही विचार केला, आत्मपरीक्षण केलं, तर मग मृत्यूची तशी भीती वाटत नाही. पण मृत्यूला सामोरं जात असताना काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची जाणीव म्हणजे आपला पेपर देणे आहे. जसं लहान मुलांचा अभ्यास असतो, तसा हा आपला अभ्यास म्हणजे साधना, स्वतःचा शोध. हे सगळे शब्द काय आपल्याला माहिती नव्हते. मृत्यू काय आपण बघितले नाही, पण त्याचा उपाय म्हणजे 50पैकी 50 मार्क जर घ्यायचे असतील तर या सगळ्या मार्गांचा वेगळ्या पद्धती एकट्यात बसून विचार करायचा. यामध्ये कोणीही आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही. आपल्या स्वतःची इच्छा असेल तर मार्गदर्शन आपोआप समर्थ किंवा सद्गुरू करून देतात आणि आपला उद्धार होतो, हे निश्चित. मृत्यू न म्हणे हा विख्यात, मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, मृत्यू न म्हणे हा अद्भुत पराक्रमी श्रीराम. तो अतिशय अद्भुत आहे, पराक्रमी आहे, त्याला सोडून देऊ. किती चांगलं आयुष्य त्यांनी काढलं, सोडून देऊ त्याला. क्रूरालाही नाही सोडलं आणि पवित्रालाही नाही सोडलं, कुणालाच नाही सोडलं. कुणालाही या ठिकाणी राहण्याचा अधिकार नाही. मृत्यू न म्हणे हा भूपती, हा श्रीमंत राजा आहे. शिवाजी महाराजांना का इतक्या लवकर मरण आलं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुन्हा त्यांनी आणखी राज्य केलं असतं अजून 50 वर्ष, 100, आणि त्यांचा जो शत्रू आहे त्याला 100 वर्ष आयुष्य. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, अतर्क्य आहेत. त्यांना पुढे मृत्यूचा भरोसा आहे, कशाचा नाही. चांगलं वागून स्वराज्याची स्थापना करणारा जो राजा, ज्याला भवानीने तलवार दिली आहे, त्याचं काय वर्णन करायचं. ह्या राजाला सुद्धा बिचाऱ्या आपल्याला आणखी जास्त काळ राजा मिळाला असता तर आपल्या नशिबात नसेल. त्यामुळे त्यालाही मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, सगळ्या चक्रवर्ती राजा नाही. मृत्यू न म्हणे हा करामती कैवाड जाणे, करामती करतो वेगवेगळ्या प्रकारच्या, असे खेळ करून सांगतो मरणावरती. जो मेला असं दाखवतो, मरत नाही, मेला तरी दाखवत नाही. हे सगळे करामती करणाऱ्या सुद्धा एक दिवस उचलतो. करामतीमध्ये हुशार असतो, पण ह्या करामती फक्त इथेच राहतात. त्या पुढच्या ज्या करामती करायच्या आहे ते भगवंत सोडत नाही, तो यम आपल्याला सोडत नाही. मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे हा करामती व कैवाड जाणे, मृत्यू न म्हणे हा यपती, याच्याजवळ इतके घोडे आहेत. मृत्यू न म्हणे हा गजपती, याच्याजवळ इतके हत्ती आहेत. मृत्यू न म्हणे हा नरपती, विख्यात राजा, इतका विख्यात आहे, याच्याजवळ इतके हत्ती आहेत. हत्तीची संपत्ती आहे, त्याच्याजवळ इतके मोठं वैभव आहे त्याच्याकडे, त्यालासुद्धा मृत्यू सोडत नाही. मृत्यू न म्हणे वरिष्ठजनी, सगळे मान देत आहेत त्याला. सत्संग अतिशय चांगला सज्जन पुरुष आहे, त्यालासुद्धा सोडत नाही. मृत्यू न म्हणे राजकारण्याला कशाला सोडायला पाहिजे, तो राजकारण्याला सुद्धा सोडत नाही. मृत्यू न म्हणे वेतन धरता, याला वेतन आहे, मग याच्या वेतनाचा विचार करून सुद्धा सोडत नाही.
मृत्यू न म्हणे देसाई, मृत्यू न म्हणे व्यवसाय, देसाई नाही समजत, व्यवसाय करणारा नाही समजत, मृत्यू न म्हणे ठाई ठाई पुंडराजे. आता हे जे पुंड लोक आहेत राजे, त्यांना सुद्धा सोडत नाही, कुणालाच सोडत नाही. उदाहरण आहेत फक्त हे. आता या ठिकाणी उदाहरणं देत असताना सांगतात कुणालाही सोडत नाही. वेळ आली की त्याला जावं लागतं. मृत्यू न म्हणे मुद्राधारी, मृत्यू न म्हणे हा व्यापारी, मृत्यू न म्हणे परनारी राजकन्या. दुसऱ्याकडची आहे राजकन्या आहे, तिला सुद्धा सोडत नाही. दुसरीकडची आहे, दुसरीकडची म्हणजे ब्रह्मांडामध्ये कुठलीही तिथली राजकन्या, तिलाही सोडत नाही. मृत्यू कुणालाच सोडत नाही. हे सगळं त्यांनी सांगितलं, ते वाचलं. वाचल्यानंतर आपल्याला माहिती होतं, फक्त ते पटलंही आपल्याला. पटल्यानंतर फक्त हे कशासाठी सांगतात, बिटवीन द लाईन्स म्हणजे रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट, हे जे सांगितलं त्याचा रेफरन्स काय आहे हे समजलं पाहिजे. हे सांगण्याचं काय, एवढा मोठा ग्रंथ लिहिण्याचं कारण काय? फक्त वाचायचं, माहिती आहे ते फक्त बघायचं, हो हो हा मेला तो मेला, मी मरणार, माहिती आहे मी मरणार, पण फरक काहीच नाही जीवनामध्ये, ते नाही चालणार. ते जर करायचं चालवायचं नसेल तर तुझ्या दासबोधासी त्वा बोधाय तू कृपा कर आणि माझ्यासमोर भगवंताची मूर्ती आण. मरताना जास्ती वेळा संसार केल्यामुळे संसारच समोर येतो आणि समोर संसाराला की पुन्हा संसारच मिळतो. त्यापेक्षा मला संसारातून मुक्ती दे, असे काहीतरी शब्द आपल्या मनामध्ये येण्यासाठी आजच्या क्षणापासून साधनेला सुरुवात करायची. हे बिटवीन द लाईन्स म्हणजे मधल्या या ओळी आपल्याला समजल्या पाहिजे. मृत्यू न म्हणे कार्यकारण, मृत्यू न म्हणे वर्णावर्ण, मृत्यू न म्हणे ब्राह्मण कर्मनिष्ठ. आता ब्राह्मणांनी तर किती कर्म केले आहेत, आपल्या स्वतःसाठीच नाही केले, इतरांसाठी सुद्धा केलेले कर्म आहेत. इतरांसाठी सुद्धा कर्मकांड करतायत ना. त्यांची सगळी पुंजी, त्यांचं सगळं पुण्य पणाला लावतात, त्यांची सगळी शिक्षा पणाला लावतात, त्यांची सगळी विद्या पणाला लावतात, त्यांचं सगळं जे आयुष्य ज्याच्यासाठी घालवलं ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी देतात. कशासाठी? धर्मकार्यासाठी. धर्मकारण सगळ्यात चांगलं आहे, राजकारण नाही, बाकी नीतिकारण नाही, काहीच ते धर्मकारण सगळ्यात चांगलं मोक्षासाठी. ते तर ते 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 सिम ते सगळे स्वतःचंही करतात, स्वतःच्या घरीसुद्धा तसेच राहतात जसं राहायला पाहिजे, आणि इतरांनासुद्धा ते त्याचा मार्गदर्शन करतात, त्यांच्या मोक्षाचा मार्ग मोकळा करून देतात, आणि तरीसुद्धा त्यांनासुद्धा मृत्यू सोडत नाही. मग धर्मकारण करणाऱ्याला सोडत नाही, ब्राह्मणाला, राजाला सोडत नाही, श्रीमंताला सोडत नाही, राजकारण्याला सोडत नाही, मूर्खाला सोडत नाही, रागवणाऱ्याला सोडत नाही, कुणालाही मृत्यू सोडत नाही. मी 2 ओळी वाचते आणि मग थांबते. मृत्यू न म्हणे कार्यकारण, मृत्यू न म्हणे वर्णावर्ण, मृत्यू न म्हणे ब्राह्मण कर्मनिष्ठ श्रीराम, मृत्यू न म्हणे व्युत्पन्न, मृत्यू न म्हणे संपन्न, मृत्यू न म्हणे विद्वज्जन समुदायी श्रीराम, मृत्यू न म्हणे हा धूर्त, मृत्यू न म्हणे बहुश्रुत, मृत्यू न म्हणे हा पंडित महाबला श्रीराम, मृत्यू न म्हणे पुराणिक, मृत्यू न म्हणे हा वैदिक, मृत्यू न म्हणे याज्ञिक अथवा जोशी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय मृत्यूबद्दल ऐकताना सुद्धा हसायला येत आहे. म्हणजे असं काही दुःखदायक काही असं वाटत नाही आहे की ते, म्हणून जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मृत्यूला आपण भिवू शकणार नाही. भ्यावं आणि त्यानुसार आपलं कर्म असावं, असं समर्थांकडे मागणं करून आज थांबते. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चलन, अंतरी बिंबले श्रीराम. ही सेवा झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे देखिले ते जागृती बुडाले, सहजाची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे विवेके जाणारे, प्रत्यये सुखुनेशी पाहावे, जन्ममृत्यूच्या भावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दास बोध श्रीराम. 20 दशक शोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मन करत्या विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समाज, साधके पावे सावकाश, विवरता विशेष विशेष करू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण प्रत्ययो भावा श्रीराम.
देहे तव पाचा भूतांचा करता आत्मा तेचिचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय द्यावे श्रीराम सकळ देहाचा गाळा केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपले बनावे श्रीराम ऐशी ऐशी विचाराची कामे उगेच भ्रमे जगदेश्वर अनुक्रमे सुख केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर वन्दे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरधुस्थं ऋषिरूपं प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरदावं त्वं मे नाथो नातितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बै प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यातापातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्य